गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण काल कुठला केला होता स्टार्ट, म्हणजे काल संपवला चॅप्टर कुठला, सेल संपला. एव्हरीथिंग अंडरस्टूड सगळं, डाऊट वगैरे काही काल वाचलं, रीडिंग जाऊन सगळ्यांनी वाचलं, घरी जाऊन रेडी केला. कुठे कुठे प्रॉब्लेम आला, डाऊट? मला काल तर कोणी भेटलं पण नाही बाहेर, म्हणजे मी हेच नाही म्हणायचं तुम्हाला की फक्त मला क्लासरूम मध्ये डाऊट विचारा, बाहेर पण विचारा. मी बाहेर काल आय थिंक दिवसभर बाहेरच होतो, संध्याकाळीपर्यंत क्लासरूमच्या बाहेर. हा काय काय क्रॉसिंग अँड रिकॉम्बिनेशन ऑफ पॅचिटिन मधलं नाही समजलं. त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे स्पेसिफिक? हे बघ, झेरॉक्स मशीन माहिती आहे, आपण तुला तर झेरॉक्स काढायची असली तर तू काय करतो, अगोदर डायरेक्ट ऑटोमॅटिक झेरॉक्स निघते का? नाही. एक तर तुला काय करावं लागेल, मोबाईल मधून डायरेक्ट प्रिंट द्यावं लागेल, किंवा त्या मशीन मध्ये जो तुला ज्या पेपरची झेरॉक्स घ्यायची आहे, जी कॉपी घ्यायची आहे, त्याला तू स्कॅन करणार, नंतर झेरॉक्स निघणार. सेम ॲज इट इज क्रॉसिंग ओव्हर आणि कॉम्बिनेशन तसंच आहे. की काय होईल, जे क्रोमोझोम्स आहे, आता हे बघ, आपण एका स्टेजमध्ये सेपरेट केले होते क्रोमोझोम्स, बरोबर? सेपरेट केले होते. त्यानंतर आता दोन इंडिव्हिज्युअल तयार करायचे, त्यांना एक त्यांची सेम कॉपी तयार करायची. तर हे कोणते क्रोमोझोम्स आहे? होमोलॉगस क्रोमोझोम्स आहे, हे होमोलॉगस क्रोमोझोम्स आहे, बरोबर? आता या दोघांचा क्लोनिंग तयार करायचा आहे, म्हणजे ते एकमेकांचे ट्रान्सफर करावं लागतील, त्यांना जे जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर करावं लागतील. त्यासाठी ते काय करतात, एकमेकांवरती क्रॉस ओव्हर करता. अगोदर सगळ्यात अगोदर काय करेल, क्रॉस ओव्हर, म्हणजे इथे स्टार्ट करेल, क्रॉसिंग ओव्हर केल्यानंतर ते काय ट्रान्सफर करण्यास स्टार्ट करेल, जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर होईल. त्यानंतर थोड्या वेळानं काय होईल की दुसऱ्या स्टेजमध्ये, कोणती स्टेज दुसरी, डिप्लोटिन मध्ये काय करतील, पूर्ण रिकॉम्बिनेशन होईल त्यांचं, म्हणजे पूर्णचे पूर्ण क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर रिकॉम्बिनेशन होईल, आणि पूर्ण जेनेटिक मटेरियलचा जो डेटा आहे तो एकमेकांना ट्रान्सफर करतील, आणि तिथून पुढे मग त्यांचं काय डिव्हिजन होतं. ठीक आहे? अजून काही डाऊट यामध्ये नाही? हा हा 70s 80s टाइप्स आहे. होमोजिनियस म्हणजे सारखे, हेट्रोजिनियस म्हणजे वेगळे, डिफरंट सेम, हाच मिनिंग आहे फक्त, बाकी त्याचं काही. हेट्रोजिनियस म्हणजे की एक्झॅक्ट जसे सेम, जर नसेल एक्झॅक्ट जसे तसे तर ते सिमिलर ऍटलिस्ट. हेट्रोजिनियस म्हणजे टोटल डिफरंट असेल. हा 70s 80s म्हटलं तू, ते टाइप्स आहे. 70s 80s टाइप्स आहे, ते रायबोझोमचे टाइप्स आहे. ठीक आहे? तर त्याचं आता 70s त्याच्यात ऍडिशन पण दिले, आय थिंक काहीतरी दोन डिफरंट. 40 + 50 + 30. हा, तर आता तुम्ही म्हणसाल याचं गणित चुकलं. गणित नसतं चुकत, ते टाइप्स आहे, तिथं ऍडिशन नाही करत येते, तुम्हाला डिफरंट सॉरी टाइप्स सांगताय रायबोझोमची. आणि ते 80s मध्ये काय 60 + 40, पण ते ऍडिशन नाहीये, टाइप्स आहे, वेगवेगळ्या टाइपचे. असं काही नाही की त्यांचे ऍडिशन करून त्यांनी 70s 80s दिले म्हणून. ठीक आहे? ते टाइप्स आहे, ते फक्त जसे तसे एक्झॅक्ट लक्षात ठेवायचे. याचा आपल्याला यूज होईल आय थिंक प्लांट अॅनाटॉमीमध्ये, फोटोसिंथेसिस मध्ये यूज होतात. ठीक आहे? आज आपण स्टार्ट करू, काय करणार स्टार्ट, टिश्यूज. करेक्ट, सेकंड चॅप्टर आहे. टिश्यू स्टार्ट करू. स्टार्टिंगला काय म्हटलं आपण की ग्रुप ऑफ सेल्स. काय होतं, सेल तर अगोदर बेसिक फंडामेंटल युनिट होता लाईफचा. त्यानंतर ग्रुप ऑफ काय होतं, टिश्यू. ग्रुप ऑफ सेलचं काय बनतो, टिश्यू बनतो. आणि ग्रुप ऑफ टिश्यूचं काय बनेल मग नंतर, बरोबर, ऑर्गन सिस्टम. ही फ्लो तो रेग्युलर राहील, कंटिन्यू मध्ये राहील. सो आता टिश्यूचा स्टडी केला आपण, टिश्यू बघितले, सेल बघितले, सेलचे टाइप्स बघितले, सेलचं डिव्हिजन बघितलं कसं आहे.
आता जे ब्लड येतं, ब्लड सिंगल सेल आहे का? नाही, ब्लड काय ग्रुप ऑफ सेल्स आहे, म्हणून ब्लडला आपण टिश्यू म्हणतो. ठीक आहे. आणि मसल्स पण काय टिश्यूज आहे, ते पण ग्रुप ऑफ सेल पासून बनलेले, त्याला आपण पण टिश्यूज म्हणतो. यात मसलचे टाइप्स पण आहे, ते पण बघूयात. आणि टिश्यूज बघू कोणत्या कोणत्या टाइपचे असतात, ॲनिमल टिश्यू पण आणि प्लांट टिश्यू पण. ठीक आहे. कालच्या याच्यामध्ये काही डाऊट आहे? कालच्या परवाच्या त्याच्या अगोदरच्या त्याच्यामध्ये काही डाऊट आहे? पक्का? ठीक आहे. सो टिश्यू, जसं की आपण काय म्हटलो की झूलॉजीच्या म्हणजे झूलॉजी म्हणजे काय? स्टडी ऑफ ॲनिमल्स. सॉरी, बॉटनी मीन्स स्टडी ऑफ प्लांट्स. तसं टिश्यूच्या स्टडीला काय म्हणतो आपण? हिस्टॉलॉजी. टिश्यू जी स्टडी करतो आपण त्याला म्हणतो आपण हिस्टॉलॉजी. ठीक आहे. सगळ्यात अगोदर टिश्यूची डिस्कव्हरी नाही म्हणता येणार. सगळ्यात अगोदर टिश्यूचा जो स्टडी आहे तो कोणी केला होता? दिलंय पाथफाइंडर मध्ये. नाही, काय सांगितलं? मार्सेलो मेलपिगी. ठीक आहे. मेलपिगी, मार्सेलो मेलपिगीने काय केलं? अगोदर स्टडी केला होता सगळ्यात अगोदर टिश्यूचा. टिश्यूची एक्झॅक्ट डेफिनेशन कोणी सांगू शकतं का? टिश्यूची डेफिनेशन, प्रॉपर डेफिनेशन, दुसरं कोणी? डेफिनेशन सांग. बरोबर. ठीक आहे, लिहून घ्या. इट इज अ ग्रुप ऑफ सेल्स it is a group of cells that are similar or dissimilar. It is a group of cells that are similar or dissimilar in structure, having common origin, which work together to perform a specific function. याचं मीनिंग काय? की एक ग्रुप ऑफ सेल्स आहे, ठीक आहे, तो सेम आहे किंवा काही डिफरंट पण आहे, बट त्याचं ओरिजिन काय? सेम आहे, म्हणजे सेल आहे. ठीक आहे. आणि प्रत्येक स्पेसिफिक टिश्यूचा स्पेसिफिक फंक्शन सेपरेट आहे. ठीक आहे. जसे की टिश्यू पासून मसल्स बनतील तर कार्डियक मसलचं फंक्शन वेगळं आहे, बरोबर. आणि दुसरे कोणते अजून? स्टमक मध्ये जास्त सेल्स टिश्यूज असतील त्यांचं फंक्शन वेगळं आहे, बरोबर. ब्रेनच्या टिश्यूचं वेगळं असतील. तो प्रत्येक बॉडी पार्टच्या जे ऑर्गन्स आहे त्यांच्या प्रत्येकाचं जे टिश्यूज आहे त्यांचं काय फंक्शन वेगवेगळं आहे. ठीक आहे. ते मसलच्या फॉर्म मध्ये फंक्शन ऑकर्स करतात. ठीक आहे. सो मेनली दोन टाइप्स आहे, एक प्लांट टिश्यू, एक ॲनिमल टिश्यू. पण त्यामध्ये पण आपण काय म्हणतो? प्लांट मध्ये दोन टाइपचे टिश्यू आहे. अगोदर आपण प्लांटचे टिश्यू बघू. टिश्यूज दोन टाइपचे आहे, एक प्लांट, एक ॲनिमल. एक प्लांट आणि एक ॲनिमल टिश्यू. ठीक आहे. प्लांट मध्ये दोन टाइप्स आहे टिश्यूचे, एक मेरिस्टेमॅटिक आणि एक परमानंट. ठीक आहे. मेरिस्टेमॅटिक आणि दुसरे परमानंट. मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि परमानंट टिश्यू. ठीक. यांच्यात बेसिक डिफरन्स काय आहे? मेरिस्टेमॅटिक आणि परमानंट टिश्यू मध्ये बेसिक डिफरन्स काय असू शकतो? डिव्हिजन कंटिन्यू असतं आणि परमानंट मध्ये डिवाइड होत नाही.
एक तर स्टॉप होतं किंवा खूप स्लो असतं. ठीक आहे, सो ते पण लिहून घ्या. इथे डिव्हिजन कंटिन्यू असतं. आणि ते काय होतं, इधर स्टॉप और स्लो. स्टॉप म्हणजे एकदा थांबलेलं असतं किंवा स्लो डाऊन असतं. ठीक आहे, मेरिस्टेमॅटिक आणि परमनंट मध्ये हा डिफरन्स आहे. आता डिफरंट जे टिश्यूचे टाइप्स आहे त्याचे पण अजून टाइप्स आहे. मेरिस्टेमॅटिक म्हणजे 3 टाइप्स आहे. कुठले कुठले? अपायकल, लॅटरल आणि पक्का इंटर कॅलरी म्हणतो आपण त्याला, इंटर कॅनल नाही, इंटर कॅलरी. अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू, त्यानंतर लॅटरल मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि इंटर कॅलरी. आता या जे 3 टाइप्स आहे याचं डिफरंट फंक्शन्स आहे. प्लांटचं बघतोय आपण आता. प्लांटमध्ये कुठे कुठे हे टिश्यूज असतील ते आपण पण बघू. ठीक आहे, त्यातला फर्स्ट टाइप कोणता आहे? अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. दुसरा कुठला आहे? लॅटरल. ठीक आहे, लॅटरल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आणि थर्ड कुठला आहे? इंटर कॅलरी. इंटर कॅलरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आता याच्या ज्या वर्ड मिनिंग आहे, वर्ड मिनिंग वरून तुम्हाला काही कळतंय का की एक्झॅक्ट कुठे असेल हा प्लांटच्या? अपायकल मध्ये कुठे असेल? अपायकल मध्ये कुठे असेल? दोन्ही टॉपला असेल, रूटच्या पण आणि शूटच्या पण. दोन्ही टॉपला काय असेल? अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. लॅटरल कुठे असेल? स्टेम मध्ये जी गर्थ आहे, प्लांटची गर्थ ती डेव्हलप करण्यासाठी कोण यूज होतो? मग लॅटरल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आणि इंटर कॅलरी कुठे असेल? आणि असं काही नसतं मिडमध्ये. जे आता हे प्लांट आहे, हे टिपला कोणती असेल? अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. रॉकेट झालंय प्लांट पेक्षा. इथं कोणती असेल? इथं पण कोणती असेल? अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू असेल. या पार्ट मध्ये कुठले असेल? लॅटरल. गर्थचं डेव्हलपमेंट कोण करतं? लॅटरल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. त्यानंतर मध्ये मध्ये काही फांद्या फुटत्या किंवा काहीतरी पान म्हणजे जे लिव्ज येतात, लिव्हच्या देठापासून एक छोटासा कोंब असतो, त्याला म्हणतो आपण इंटर कॅलरी. म्हणजे जिथे जिथे काहीतरी नवीन ब्रांच तयार होईल किंवा लिव्स किंवा फ्रूट किंवा अजून फ्लावर वगैरे येतील, त्याच्या साईडला जो कोंब असतो तिथं असते इंटर कॅलरी. ठीक आहे, सो मेरिस्टेमॅटिक टिश्यूला आपण अजून काय म्हणतो? ग्रोथ टिश्यू पण म्हणतो, जी की प्लांटची ग्रोथ करते. आपण ग्रोथ आणि डेव्हलपमेंटचा त्या दिवशी डिफरन्स बघितला. ग्रोथ म्हणजे काय करा? लेंथ वाढवायचं काम करतं. ठीक आहे, सो जिथे जिथे ग्रोथ दिसेल तिथे तिथे कोणत्या कोणत्या टिश्यू असतील? मग मेरिस्टेमॅटिक टिश्यू या 3 टाईपच्या. आता प्लांटची ग्रोथ हॉरिझॉन्टली पण होऊ शकते, व्हर्टिकली पण होऊ शकते आणि इंटर कॅलरी पण होऊ शकते. सो 3 टाईपचे टिश्यू 3 ठिकाणी सापडतील. जिथे जिथे ग्रोथ असेल तिथे तिथे या 3 म्हणजे पूर्ण मेरिस्टेमॅटिक टिश्यू सापडेल. ठीक आहे, या 3 टाईपचे पण तिथे असतील. सो फर्स्ट वाली अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू हे प्लांटला लॉंग करण्याचं काम करते. इथे ग्रोथ दिसेल म्हणजे जिथे टॉप असेल, टॉप प्लांटचा जो टॉप आहे तिथे असेल, टीप ऑफ प्लांट तिथे प्रेझेंट असेल. ठीक आहे, टीप ऑफ प्लांट मध्ये प्रेझेंट असेल कोणती? अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. मग ती रूट असो किंवा शूट असो. दोन्ही ठिकाणी सापडेल. ठीक आहे, त्यानंतर लॅटरल जी आहे ही कशी करेल प्लांटची ग्रोथ? मग हॉरिझॉन्टली. ठीक आहे, हॉरिझॉन्टली ग्रोथ करेल लॅटरल. आणि इंटर कॅलरी कुठे असेल? मग इथं सांगितलं. ठीक आहे, तिथे असेल इंटर कॅलरी.
त्याला इथपर्यंत काही प्रॉब्लेम, इथपर्यंत काही डाऊट? सिम्पल आहे ना एकदम. हा पार्ट एकदम सिम्पल आहे. टिश्यू सेल म्हणजे थोडा कॉम्प्लिकेटेड वाटतो, मग एकदा फोडून फोडून सांगितलं की सिम्पल आहे. ठीक, यापेक्षा जास्त सिम्पल ह्युमन फिजिओलॉजी जाईल तुम्हाला, किंवा इथून पुढचे हार्मोन्स वगैरे. कारण की जेव्हा जेव्हा स्वतःवरती गोष्टी येतात तेव्हा जास्त समजतात माणसाला, की आपल्या बॉडीचे पार्टचे स्टडी करायचे आपल्याला, इझी जाईल थोडं. ठीक आहे, इंटरकॅलरी हे झालं. इथपर्यंत काही डाऊट आहे? त्यानंतर येतं परमनंट टिश्यू. ठीक, करू रफे, लिहिलं नोट डाऊन. परमनंट मध्ये तीन टाईपचे टिश्यू आहे परमनंट मध्ये. परमनंट टिश्यू तीन टाईपचे आहे. कुठल्या कुठल्या असेल? एनी गेस? परमनंट टिश्यू कुठल्या कुठल्या सांग, एक ट्राय तर करा. वाचून रीड करून नाही आले का कोणी? सिंपल, कॉम्प्लेक्स, अजून तीन टाईपचे, सिंपल, कॉम्प्लेक्स आणि स्पेशल. सिंपल परमनंट टिश्यू, कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू आणि स्पेशल. ठीक आहे, सिंपल, कॉम्प्लेक्स आणि स्पेशल हे तीन टाईपचे टिश्यूज आहे परमनंट टिश्यू मध्ये. ठीक आहे, तर आता तुम्ही या टिश्यू आपण प्रत्येक पार्ट मध्ये बघू, प्लांटच्या कुठल्या कुठल्या पार्ट्स मध्ये भेटतात. ठीक आहे, सगळ्यात पहिले जी सिंपल परमनंट टिश्यू आहे याचं कॉमन फंक्शन असतं, यू परफॉर्म कॉमन फंक्शन्स. कॉमन फंक्शन परफॉर्म करता. जसं की कॉमन फंक्शन कोणतं असेल मग प्लांटमध्ये? स्टोरेजचं, अजून प्रोटेक्शनचं, अजून प्रोटेक्शन, अजून काय? तेच फिजिकली सपोर्ट द्यायचा. ठीक आहे, मेकॅनिकल सपोर्ट म्हणतो आपण. हे काम कोण असेल मग? सिंपल परमनंट टिश्यू करेल. ठीक आहे, यामध्ये तीन टाईप्स आहे जे की प्लांट मध्ये दिसेल तुम्हाला. एक आहे पॅरेंकायमा, दुसरा आहे कॉलेंकायमा, तिसरा आहे स्क्लेरेंकायमा. करेक्ट, तीन टाईप्स आहे यामध्ये. पॅरेंकायमा, दुसरा कोलेंकायमा, थर्ड आहे स्क्लेरेंकायमा. ठीक आहे, स्क्लेरेंकायमा. स्क्लेरेंकायमा. कॉम्प्लेक्स मध्ये असतील दोन आहे. कॉम्प्लेक्स मध्ये कोणते असतील मग? जायलम आणि फोइलम. जायलम आणि फ्लोएम. ठीक आहे, येलो ई एम. जायलम आणि फ्लोएम दोन टाईपचे टिश्यू असेल कॉम्प्लेक्स मध्ये. आणि स्पेशल टिश्यूचं काम असं तुम्हाला काय वाटतं, कुठे असेल गेस? स्पेशल टिश्यू कुठे कुठे काम करते? रूट्स मध्ये नाही. एनी गेस अजून? काही काही प्लांट स्पेशल फंक्शन्स ऑफर करतात, जसं की गम, लॅटेक्स, किंवा डिंक असतो आपला. डिंक बघितलाय सगळ्यांनी. आता हिवाळ्याचे दिवस लाडू टाकत असतील घरचे, टाकत असतील ना? आले नाही अजून घरून लाडू? आले असेल त्या कोणाकोणाला आले? बाकीचे तुम्ही बनवले नाही अजून घरी? हिवाळी लाडू माहित नाही? मग बरं, चांगले खा बाबा, कारण की हिवाळ्यात लाडू खाणं इम्पॉर्टंट असतं खूप. मला माझी आई ना
असं म्हणजे 12चे 12 महिने असं कधीच नाही की फक्त हिवाळ्यात देतील म्हणून. 12 महिने लाडू द्यायचे तरी पण सुधारलो नाही, काय फायदा नाही. स्पेशल टिश्यू मग कुठे कुठे युज करेल? गम मध्ये, ठीक आहे. त्यानंतर लेटेक्स. लेटेक्स काय असतं? तो कशासाठी युज होतो? रबर बनवण्यासाठी, ठीक आहे, रबर बनवण्यासाठी युज होतो, बरोबर. या दोन याच्यामध्ये हे फक्त, आणि रेझिन, एक रेझिन पण असतं. गम, लेटेक्स आणि रेझिन. रेझिन काय असतं? सेंटेड मटेरियल, जे की काही काही प्लांट मधून त्याला कट केल्यानंतर सेंटेड मटेरियल. तर या तीन गोष्टी स्पेशल टिश्यू या तीन गोष्टीमध्ये युज होईल. त्यानंतर कॉम्प्लेक्स मध्ये काय? झायलम आणि फ्लोएम कॉम्प्लेक्स टिश्यू पासून बनलेले असतात, आणि पॅरेन्कायमा, कोलेन्कायमा आणि स्क्लेरेन्कायमा हे सिंपल टिश्यू पासून बनलेले असतात, ठीक आहे. सो एक एक करून बघूया. पॅरेन्कायमा मध्ये काय काय होईल? मग पॅरेन्कायमा मध्ये हे स्टोअर करण्याचे काम करतात फक्त. आता फंक्शन तर कोण करणार आहे? स्पेशल फंक्शन्स की मेजरली फंक्शन सेल ऑकर्स करतील, बरोबर. मेजॉरिटी फंक्शन्स कोण आहे? सेल करणारे, बट ते एकत्र येऊन एक स्पेशल कॉमन फंक्शन ऑकर्स करणारे, म्हणजे बनवणारे, फंक्शन करणारे. सो पॅरेन्कायमा काय करेल मग? आता वेगवेगळे फंक्शन्स करेल. पॅरेन्कायमा मेनली स्टोरिंग ऑफ फूडचं काम करते. फूड स्टोअर करते, की जिथे जिथे प्लांटला फूड लागेल. मग असं काही फक्त प्लांट आपल्याला फूड देता म्हणून, त्यांचं स्वतःचं त्यांना फूड पण लागते, ठीक आहे. एव्हरी ऑर्गॅनिझम्स नीड्स टू फूड, एनर्जी पाहिजे त्यांना. म्हणून काय होतं की पॅरेन्कायमा जी टिश्यू आहे त्या काय करतील? फूड स्टोरेजचं काम करतील, ठीक आहे. सो लिहून घेतात की पॅरेन्कायमा जे फूड प्रोडक्ट स्टोअर करण्याचं काम करतं. एक एक बघू. स्टोरेज ऑफ फूड प्रोडक्ट, ठीक आहे. स्टोरेज ऑफ फूड प्रोडक्ट. फूड प्रोडक्ट स्टोरेज करतील, ठीक आहे. त्यानंतर फूड स्टोरेज मग कशा कशाच्या फॉर्म मध्ये करू शकता? स्टार्च, अजून प्रोटीन आणि फॅट मध्ये करता, ठीक आहे. स्टार्च, प्रोटीन आणि फॅट. स्टार्च, प्रोटीन आणि फॅटच्या याच्यामध्ये काय करता? फूड स्टोरेज करता, ठीक आहे. स्टार्च कुठे यूज होतो? आलूच्या याच्यामध्ये, म्हणजे आपले स्टार्च तिथं स्टोअर होतो. त्यानंतर प्रोटीन कुठे होतं स्टोअर? सीड्स मध्ये. आणि फॅट कुठे होतील मग? काही काही जे स्पेसिफिक फ्रुट्स आहे त्या फ्रुट्स मध्ये काय असतील? मग फॅट्स असतील. जसं की एक्झाम्पल एखाद्या फ्रुटचं, यात फॅट आहे. बनाना, अजून ऍपल मध्ये असतं फॅट, बरोबर, ठीक आहे. यामध्ये काय असतील? मग या टाईपचे जे फ्रुट्स आहे, मेनली फ्रुट्स मध्ये काय करतील? मग हे आपलं जे हे स्टार्च, मग पॅरेन्कायमा टिश्यू कुठे सापडतील? मग मेनली फ्रुट्स मध्ये सापडतील. आणि कशीच काम करणार? ते स्टोरेज ऑफ फूडचं, जे फूड प्रोडक्ट आहे, फूड प्रोडक्ट ते स्टोरेज करण्याचं काम यूज करतात, ठीक आहे. त्यानंतर कोलेन्कायमा मध्ये काय होईल? मग आता याचं काय काम आहे? मेनली स्टोरेज ऑफ फूड प्रोडक्ट, ठीक आहे. त्यानंतर सेकंड कोणता होता आपला? कोलेन्कायमा. कोलेन्कायमा. आता कोलेन्कायमाचं एक स्पेशल फंक्शन आहे की जो प्लांट आहे, प्लांटला टेन्साइल बनवतं. टेन्साइल म्हणजे फ्लेक्झिबल, जशी स्प्रिंग असते आपली तशी. तर मग मेनली कोणत्या कोणत्या प्लांट्स मध्ये असेल? क्लाइंबर्स मध्ये तर सगळ्यात जास्त असेल. साध्या प्लांट मध्ये पण असते, आपल्या जनरल प्लांट मध्ये, जनरल, ओबीसी, एससी, एसटी चे प्लांट, ठीक आहे. तर आपल्या साध्या प्लांट मध्ये पण असते कोलेन्कायमा मध्ये, की प्रत्येक प्लांट हा अगोदर काय असतो? फ्लेक्झिबल असतो. प्रत्येक प्लांट, लहानपणी मोठ्यापणी पण असतात. प्रत्येक प्लांट हा फ्लेक्झिबल याच्यामुळे असतो की जेव्हा एअर विंड चालू असते जोरजोरात, तेव्हा प्लांटचं काय होतं? मग ब्रेक होऊ नये म्हणून काय असतं? प्लांटला फ्लेक्झिबल बनवतो. पण खूप जास्तच मोठं झालं एकदम, त्यानंतर फ्लेक्झिबल राहत नाही जास्त, तर मग काय होतं? ब्रेकडाऊन होतं. जेव्हा हे होतं, वारं वाहते खूप जोरात, तेव्हा ब्रेक होते झाडं. तर कोलेन्कायमा काय करेल? मग प्रोव्हाइड टेन्साइल स्ट्रेंथ, ठीक आहे. इट प्रोव्हाइड्स to giving tensile strength
टू द प्लांट. टेन्साईल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतं कोलेनकायमा. ठीक आहे, कशासाठी असतं प्लांटमध्ये, म्हणजे टेन्साईल स्ट्रेंथ देण्यासाठी असतं प्लांटला. ठीक आहे, त्यानंतर लास्ट आहे स्क्लेरेन्कायमा. ठीक आहे, स्क्लेरेन्कायमा. स्क्लेरेन्कायमाचं काय फंक्शन आहे की आता एकाने काय केलं, स्टोअर फूड केलं, दुसऱ्याने टेन्साईल स्ट्रेंथ दिली, तिसरं काय काम करेल बघ, रिजिडिटी देतं बघ. करेक्ट, हार्डनेस देतं प्लांटला, सीड प्लांटला. इट गिव्स टू गिव्ह हार्डनेस फॉर प्लांट and their seeds ला पण हार्डनेस कोण देतं मग, स्क्लेरेन्कायमा टिश्यू सीडला पण हार्डनेस देतं. सीड कोट जे बनतं ते स्क्लेरेन्कायमा टिश्यू पासून बनेल मग. ठीक आहे, त्यानंतर आहे कॉम्प्लेक्स. हा पार्ट झाला कव्हर. सिंपलचा झाला. सिंपल मध्ये किती टाइप्स होते, विच वन, पॅरेन्कायमा. पॅरेन्कायमाचं फंक्शन स्टोरेज ऑफ फूड, कशाच्या फॉर्म मध्ये, इन द फॉर्म ऑफ प्रोटीन, स्टार्च अँड फॅट. सेकंड वन इज कोलेनकायमा, फंक्शन इज टू प्रोव्हाइड टेन्साईल. थर्ड स्क्लेरेन्कायमा, द फंक्शन इज हार्डनेस टू प्लांट अँड सीड कोट ऑल्सो. सीड्स म्हणजे सीड कोटला. आता सेकंड टाइप आहे कॉम्प्लेक्स टिश्यू. ठीक आहे, करूया रफ. इथपर्यंत काही डाऊट आहे? सेकंड टाइप आहे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. त्यामध्ये दोन टाइप्स, एक झायलम आणि फ्लोएम. तर झायलम आणि फ्लोएमचं काय काय काम आहे, फूड अँड वॉटर. तर फूडची पाईप कोणती असेल, फ्लोएम. आणि वॉटरची कोणती आहे, पक्का. काही चेंज आहे याच्यात, उलट नाही. ठीक, झायलम आणि फ्लोएम मध्ये हा डिफरन्स आहे की एक प्रोव्हाइड फूड करते, दुसरी प्रोव्हाइड करते वॉटर. ठीक आहे, आता तुम्ही कधी विचार केला की वॉटर कसं जातं वरती. आता वॉटर मेनली कुठून येईल प्लांटमध्ये, रूट्स थ्रू येतं. बट अगोदर वॉटर कुठून घेतं प्लांट, सॉइल मधून ऑब्झर्व करतं, बरोबर. तर ना तिथे काही म्हणजे मेकॅनिकल आहे प्रोसेस, इलेक्ट्रिकल प्रोसेस आहे का, जसं आपण घरातून खालच्या हौदातून पाणी वरती नेतो वरच्या टाकीमध्ये, तशी पाईपलाईन असते. म्हणजे ट्यूब्स आहे प्लांटमध्ये, प्रत्येक प्लांटमध्ये ट्यूब्स असतात जो की वॉटरचं ट्रान्सफॉर्मेशन करतात रूट थ्रू डायरेक्ट शूट पर्यंत. पण तिथे मेकॅनिकल प्रोसेस यूज होते, ना की एखादी इलेक्ट्रिकल गोष्ट. बट आपण मोटरचा शोध लावण्याच्या अगोदरपासून या गोष्टी चालू आहे. ठीक आहे, हे ग्रॅव्हिटीवरती पण हे करतं. आता असं काही काय की फॉर एक्झाम्पल आपलं पण जसं इथे फूड ट्रान्सफर होतं तसं आपलं पण फूड ट्रान्सफर होतं, आपण इनटेक करतो. जर तुम्ही झोपून जेवले तर जेवू शकता का, जेवू शकतो आपण. हे ग्रॅव्हिटीमुळे थोडी जातं खाली, आपलं फूड ग्रॅव्हिटीमुळे नाही जात खाली. कशामुळे जातं, फूड पाईप. आपल्या फूड पाईप आपली एक प्रोसेस आहे फूड पाईपची, म्हणजे आपण जे गिळतो, इंगल्फ करतो आपण जो फूडचा, त्याला पेरिस्टाल्सिस मुवमेंट म्हणतात. पेरिस्टाल्सिस. पेरिस्टाल्सिस अशी मुवमेंट आहे की ज्यात कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं फूड पाईपचं, तर ते ऑटोमॅटिक खाली जात असतं. मग आपण जर हा विचार केला की ग्रॅव्हिटेशनमुळे, तर मग जे स्पेसमध्ये ॲस्ट्रॉनॉट जातात ते तर मग जेवलेच नसते, त्यांचं फूड खाली गेलंच नसतं, बरोबर की नाही. पाणी जोपर्यंत त्यांच्या माउथमध्ये जात नाही किंवा फूड माउथमध्ये जात नाही तोपर्यंत पाणी हवेत तरंगू शकतं. एकदा का तुमच्या फूड पाईपमध्ये इंटर केलं फूडने किंवा वॉटरने, तर त्यांना खाली जायचं स्टमकमध्ये. नॉट बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी, इट इज बिकॉज ऑफ पेरिस्टाल्सिस मुवमेंट ऑफ फूड पाईप. ठीक आहे, सो पेरिस्टाल्सिस मुवमेंट तसं सेम प्लांटमध्ये पण असतं. ग्रॅव्हिटी तर खाली अट्रॅक्ट करते ना,
वॉटर आणि फूड तर वरती जाणार आहे, बरोबर. तसंच वॉटर सोबत अजून दुसऱ्या गोष्टी पण ऍब्झॉर्ब करतं, ज्या की नीड म्हणजे गरजेच्या असतात प्लांटच्या फोटोसिंथेसिससाठी. ते पण काही सॉइल मधूनच ऍब्झॉर्ब करतात. सो मग ते पण वरती घेऊन जायचं काम करतात. सो एक अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी आहे. तर तिथे ग्रॅव्हिटीचा काही इफेक्ट होत नाही का बरं, की तिथे मेकॅनिकल प्रोसेस यूज होते. ठीक आहे, आपण ती पण बघू समोर. सो झायलम आणि फ्लोएम मध्ये काय फरक आहे, हे काय करतात, फूडचं ट्रान्सफॉर्मेशन करतात आणि वॉटरचं ट्रान्सफॉर्मेशन करतात. ठीक आहे. सो यातलं हे करून घ्या डिफरन्स बिटवीन. झायलम मध्ये करा इट ट्रान्सपोर्ट water and minerals. Transport water and minerals to different parts of plant. प्लांटच्या वेगवेगळ्या पार्ट्सला काय करतं, वॉटर आणि मिनरल ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करतं, झायलम. ठीक आहे. त्यानंतर फ्लोएम काय करेल, मग जे फूड मटेरियल आहे ते ट्रान्सफर करण्याचं काम करतं. ठीक आहे. आता फूड कुठे बनतंय, लीव्हज मध्ये बनणार आहे. मग काय काय म्हणणार तुम्ही, इट ट्रान्सपोर्ट फूड फ्रॉम leaves to other plant. फूड कुठे बनणार आहे, मेनली लीव्हज मध्ये बनणार आहे. तर तिथून फूड कुठे जाईल, मग वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये जाईल प्लांटच्या. ठीक आहे. अजून यात डिफरन्स काय असतं की झायलम मध्ये लिहून घ्या, मी हे करतो. इट इज वस्क्युलर अँड मेकॅनिकल कंडक्टिव्ह टिश्यू. झायलम मध्ये लिहा, इट इज अ वॅस्क्युलर अँड मेकॅनिकल कंडक्टिव्ह टिश्यू. इट इज अ वॅस्क्युलर मेकॅनिकल कंडक्टिव्ह टिश्यू. ठीक आहे. सेकंड पॉइंट लिहा यातच, किंवा याच्या साईड लिहून घ्या. तुम्ही डिफरन्स बिटवीन करताय की डायरेक्ट लिहिताय, एका मागे डिफरन्स सारखं लिहिताय की खाली, म्हणजे एका खाली एक लिहिणार, एका खाली एक. बरं, याच्या अगोदर लिहून घ्या. इट कन्सिस्ट ऑफ ट्रकियाइड्स. इट कन्सिस्ट ऑफ ट्रकियाइड्स. इट कन्सिस्ट ऑफ ट्रकियाइड्स, vessels, wood fibers and wood parenchyma. ठीक आहे. लास्ट पॉइंट या म्हणला, इट ऑल्सो प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट टू द प्लांट. इट कन्सिस्ट ऑफ ट्रकियाइड्स, vessels, wood fibers and wood parenchyma. कुठे अडलं, थर्ड पॉइंट, इट ऑल्सो प्रोव्हाइड्स मेकॅनिकल सपोर्ट टू द प्लांट. इट प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट टू द प्लांट. ठीक आहे. थर्ड पॉइंट झाला. सेकंड मध्ये लिहा, हे लिव्हिंग कंडक्टिव्ह टिश्यू असता फ्लोएम. ठीक आहे. इट इज अ लिव्हिंग कंडक्टिव्ह टिश्यू. हा, फ्लोएम मध्ये. आता मी असं का बरं म्हणतोय लिव्हिंग आहे, कारण की यातल्या बऱ्याचदा टिश्यू आहे ते डेड असतात, किंवा त्यांची डिव्हिजन काय असतं, एकदम स्लो झालेली असते. म्हणून त्या परमानंट मध्ये येतात, परमानंट कॉम्प्लेक्स मध्ये येत आहे. ठीक आहे. त्याचं वूड बनलेलं आहे ऑलरेडी. वूड मध्ये काय होतं, फूड ट्रान्सफर होत असतं फक्त. ठीक आहे. सो ठीक आहे. इट इज कंपोज ऑफ फोर टाइप्स. ठीक आहे. फ्लोएम मध्ये चालू लिहिणं तुमचं. ठीक आहे. 4 टाइप्स. फर्स्ट वन आहे sieve tubes. First sieve tubes. Second one companion cells.
companion cells. Third one is phloem parenchyma. Fourth one is phloem fibers. ठीक है, ठीक आहे. जे फ्लोएम फायबर्स आहे हे डेड असतं, नॉन लिव्हिंग असतं. ठीक आहे, नॉन लिव्हिंग. हे तिन्ही लिव्हिंग आहे, एकच नॉन लिव्हिंग यामध्ये फक्त. स्टार्ट करेगा. क्लियर आहे. इमेज क्लिअर का, अजून क्लिअर करायची. क्लिअर आहे. काल हे बघितलं आपण याचे इमेजेस. हे मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे, मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे. ठीक आहे, दिसते मेरिस्टेमॅटिक टिश्यू. अपायकल मेरिस्टेमॅटिक आहे जे कुठे शूट आणि रूट वरती असेल. ठीक आहे, त्यानंतर कुठे लॅटरल मेरिस्टेमॅटिक टिश्यू गर्थ मध्ये असेल, स्टेम मध्ये स्पेशली. आणि इंटरकॅलरी मी सांगितलं होतं लिव्ज किंवा एखाद्या ब्रांचच्या मध्ये असते, त्याला म्हणतो आपण इंटरकॅलरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. हा, यामध्ये काय 3 टाइप्स आहे, पॅरेंकायमा, कोलेंकायमा, स्क्लेरेंकायमा. या कशाच्या टाइप्स मध्ये येत आहे? सिंपल मध्ये की सिंपल मध्ये, बट कुठलं परमानंट की याच्यात परमानंट मध्ये. ठीक आहे, परमानंट मध्ये पॅरेंकायमा, कोलेंकायमा आणि स्क्लेरेंकायमा. बरोबर, सिंपल मधल्या. हा डिफरन्स, त्यात डिफरन्स बघून घ्या. स्ट्रक्चर मध्ये डिफरन्स असतो फक्त, स्पेशल फंक्शन पण त्यांचं डिफरंट आहे. तर पॅरेंकायमाचं काय काम होतं? स्टोरिंग ऑफ फूड. सो बघा ते स्टोअर करते, जसं की राऊंडेड त्यामध्ये स्टोअर होतं फूड. सेकंड वन कोलेंकायमामध्ये काय होतं, फंक्शन काय होतं? फ्लेक्झिबिलिटी द्यायचं होतं. तर फ्लेक्झिबिलिटीसाठी स्ट्रक्चर कसं कॉम्पॅक्टेड पाहिजे. आणि थर्ड मध्ये काय, स्क्लेरेंकायमा, हार्डनेस देतं. तर ते हार्डनेस सारखं दिसतच. ठीक आहे, आता ॲनिमल टिश्यू बघू आपण. आता हे झालं प्लांट टिश्यू. ठीक आहे, हे झालं प्लांट टिश्यू संपला. यात काही डाऊट आहे प्लांट टिश्यू मध्ये? इपिडर्मिस टिश्यू प्लांट मधले, प्लांट मध्ये नाही इपिडर्मिस, ॲनिमल मध्ये येईल. थांब थोडं. ॲनिमल टिश्यू स्टार्ट करू. थोडा वेळ करा स्टार्ट. लाईट ते बंद करून टाक. ॲनिमल टिश्यू. प्लांट टिश्यू मध्ये काही प्रॉब्लेम आहे कोणाला? बोल काय.
प्रॉब्लेम आहे? विचारा, काही डाऊट असतील तर विचारा. प्लांट टिश्यू मध्ये काही डाऊट आहे? ऑल क्लिअर आहे? सगळं समजतंय व्यवस्थित? बोर होतंय का? सकाळी कोणतं लेक्चर झालं? थोडे झाले असतील बोर तुम्ही. ठीक आहे, बट असं काही नाही की मॅथचं लेक्चर बोर असतं. कोणाकोणाला आवडतं इथं मॅथ्स? आवडतं ना? गुड, एकदम. तू पण. ज्यांना नाही आवडत खरंच जेन्युइनली सांगतोय, मला पण नव्हतं आवडत, बट म्हणजे आवडत नव्हतं, बट यायचा स्कोर चांगला माझा. म्हणजे मी आय थिंक 2019ला फर्स्ट अटेम्प्ट दिला होता NDAचा. फर्स्ट अटेम्प्ट 2019चा होता. त्यावेळेस फर्स्ट अटेम्प्टला रिटर्न क्लिअर झालो आणि SSBला गेलो, बट रिटर्न म्हणजे स्क्रीनिंग क्लिअर झालो आणि कॉन्फरन्स आउट झालो. सेकंड टाइम 2019चा सप्टेंबरचा अटेम्प्ट, सेम रिटर्न क्लिअर झालो. त्यावेळेस मला किती मार्क्स असतो आपला पेपर मॅथमॅटिक्सचा? 300. किती मार्क्स असतील म्हणजे आपल्याला पाहिजे किती क्वालिफाईंगला? 75च्या आसपास. मला 228 मार्क्स होते. 228 मॅथ्समध्ये. म्हणजे आवडायचं नाही, बट यायचा स्कोर म्हणजे समजायचं मला व्यवस्थित समजा. आणि गॅटमध्ये किती होता? किती होता गॅट? गॅटमध्ये 500 कसा असेल? 600 मार्क्स पेपर सगळं. बस टोटल 528 मार्क्स होते टोटल, म्हणजे रिटर्न आणि सॉरी रिटर्न मध्ये टोटल 528 होते. तर 300 मार्क्स मला गॅटमध्ये होते. कुठे आता मला आवडत नव्हतं केमिस्ट्रीत मार्क्स गेले होते माझे. फिजिक्समध्ये थोडे गेले होते. बायोलॉजीत आउट ऑफ होते. आणि बाकी हिस्ट्री वगैरे तर जास्त रीड नव्हते केलं, त्याच्यामुळे कमी आले मार्क्स. कारण की मी कोचिंग कुठेच केली नव्हती, NDAची क्लासेस कुठेच नव्हते केले. पण एकदा क्लिअर झाली, रिटर्न क्लिअर झाली. SSB पहिलाच अटेम्प्ट असा होता की विदाऊट म्हणजे ना कोचिंग ना काहीच माहित नव्हतं. सरळ गेलो, बट हे काय म्हणतात आपलं स्क्रीनिंग क्लिअर झालो, स्क्रीनिंग इन झालो, कॉन्फरन्स आउट झालो, कारण की एवढं काही माहित नव्हतं. पण जेव्हा सेकंड टाइम माझी ही क्लिअर झाली रिटर्न, तेव्हा मी थोडं प्रिपरेशन स्टार्ट केलं SSBचं. मग असंच प्रिपरेशन म्हणजे असे कुठले क्लास वगैरे नाही लावले. आता तरी तुम्हाला माहिती आहे की तुमचे रिटर्न झाल्यावर तुम्हाला काय करायचं काही पूर्ण प्रोसेस माहिती होती. मी SSBची माहिती सेकंड अटेम्प्टला काढली. काय असतं पूर्ण प्रोसेस 5 दिवसाची, म्हणजे एकदम डिटेलमध्ये. ते पण युट्यूबवरून स्टडी केला. आणि त्यातल्यात आमचे एक सर होते, त्यांचा एक स्टुडंट लागलेला होता ऑलरेडी NDAमध्ये. त्यासोबत कधीतरी कॉलवर तो सांगायचा असं तसं. बस तेवढ्यावरतीच गेलो. आणि सेकंड टाइम SSBला गेलो तर आय थिंक रिपोर्टिंग होता काहीतरी 300 पोरं रिपोर्टिंग होते NDA साठी. माझं ॲफकॅट होतं, म्हणजे सॉरी एअरफोर्स होतं. त्यामुळे मला सेंटर भेटलं होतं गांधीनगर 143 कोर्स. सो तिथे गेलो तर 300च्या आसपास 310 काही हे होते रिपोर्टिंग होता. त्यामधले आम्ही फक्त स्क्रीनिंग इन 32 जण झालो होतो. स्क्रीनिंग इन 32 जण स्क्रीनिंग इन झालो होतो फक्त. त्यातले पण महाराष्ट्रातले जवळपास 300 मध्ये 61 लोक महाराष्ट्रातले आलेले होते. 61 होते. 61 महाराष्ट्रातले होते 300 मध्ये रिपोर्टिंगला. या 32 मध्ये मी एकटाच महाराष्ट्राचा उरलो होतो, बाकी सगळे घरी. आणि तुम्हाला म्हणजे शॉक वाटाल, पण 10वी पर्यंत माझं शिक्षण एकदम टोटल मराठीमध्ये झालं, मराठी मीडियम मधून. म्हणजे तुम्ही सायन्स तरी आता म्हणजे 10th सायन्स तरी तुम्ही सेमी, बरेच मराठी मीडियमचं तर मी ऍक्सेप्ट करत नाही कोणी असेल म्हणून इथे. सेमीच तरी असले ऍटलिस्ट, सेमी किंवा इंग्लिशची डायरेक्ट. तर मी तर मराठीचा होतो. तर माझं सायन्स आणि मॅथ पण मराठीतच होतं. सायन्स आणि मॅथ्स पण मराठीच होतं. 11th मध्ये सगळ्यात फर्स्ट टाइम मी NCERTचे टोटल इंग्लिशमध्ये बुक बघितलं. असे डोळे फिरायचे माझे, डायरेक्ट बुक्स बघितले. बरंच स्ट्रगल केलं 11वी मध्ये. एक तर साईडला डिक्शनरी ठेवून, म्हणजे सायन्स एवढं स्ट्रगल होता की साईडला डिक्शनरी ठेवायला लागायची आणि दुसऱ्या साईडला बुक. म्हणजे हे नाही समजलं इज वाजवेअर, त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम होता. कारण की याच्या अगोदर कधी केलंच नव्हतं इंग्लिशचं. मी इंग्लिश रिडिंग शिकलो होतो 5वी 6वी मध्ये. आमच्या पूर्ण क्लासमध्ये जवळपास 50 पोराचा क्लास होता. 50 पोरापैकी 4 जणांना इंग्लिश वाचता यायची फक्त, बाकी सगळे मठ्ठ, कोणाच यायचे नाही. आणि त्यात मी पण. आणि मग त्यानंतर 6वी 7वी मध्ये आय थिंक रिडिंग हळूहळू वाचायला, म्हणजे त्यात पण एक पेज वाचायचं त्याला अर्धा तास लागायचं वाचायला, एवढं हे होतं. त्यानंतर 11वीत आलो, फर्स्ट टाइम एवढे सगळे बुक्स इंग्लिशमध्ये. मग डोळे फिरायचे. बट सुरू असं डिक्शनरी यूज करून हे करून ते, मोबाईल पण नव्हते, अँड्रॉइड वगैरे कीपॅडचे होते, घरी फोन करायला होता. रिडिंग करून मग व्यवस्थित केलं. जशी 12वी संपली माझी तसा अटेम्प्ट दिला. म्हणजे 12वीत असतानाच अटेम्प्ट दिला, अपेरिंग मध्ये दिला होता. झाली होती NDA क्लिअर झाली माझी. मला ऑल इंडिया रँक 175 भेटली होती.
175 ऑल इंडिया रँक भेटली. मेडिकल आउट झालो. 42 डेज भेटले होते मेडिकलसाठी. मेडिकल म्हणजे माझं ब्रेन ट्युमर होता मला त्यावेळेस. म्हणजे कळालं नव्हतं, अगोदर होतं माहीत, बट ऑपरेशन नव्हतं करायचं सांगितलं, तर मग डायरेक्ट मेडिकलला गेलो. त्यावेळेस ती डिटेक्ट झाली ट्युमर. त्यानंतर ते मेडिकल आउट झालं, कारण की माझं एअरफोर्स होतं, फ्लाइंग ऑफिसर म्हणून, सो काढून टाकलं. त्यानंतर काय पुन्हा घरी आलो, याची तयारी केली नीटची. आणि 19 मध्येच बरेच पेपर दिले होते, जसं की एम्सचा होती त्यावेळेस सेपरेट एम्स, नीट, JEE प्लस जिपमर होता, CET होती. सगळे पेपर दिले होते. सगळ्या पेपरमध्ये 1-1, 2-2 मार्क्स निघाले होते. मला CET मध्ये 2019च्या अटेम्प्टला CET मध्ये काहीतरी 99.99 मार्क्स होते CETच्या पेपरमध्ये, PCM आणि PCB मध्ये दोन्ही पण. जिपमर मध्ये आय थिंक काहीतरी 92-93% होते त्यावेळेस. एम्सचा पेपर सेपरेट व्हायचा. नीटचे जे सीट आता एम्स मधून भरता का, त्या अगोदर सेपरेट एक्झाम व्हायची एम्सची. एम्सचा कट ऑफ आय थिंक 95 काहीतरी लागला होता, 95%. आम्हाला होते 93.08% काहीतरी होतं. असं 1-1, 2-2 मार्क्स निघालो. मग त्यानंतर रिटर्न आल्यानंतर आता NDAचं संपलं, अटेम्प्ट पण संपले होते माझे, कारण की मी लेट सुरू केलं होतं, मला माहित नव्हतं वय बसतं का नाही बसतं तो. आणि मग त्यानंतर आल्यानंतर नीटची तयारी सुरू केली, MBBS साठी नीटची. डिसेंबर-जानेवारी पासून स्टार्ट केली 2020च्या. आणि फेब्रुवारीमध्ये तुम्हाला माहितीच काय झालं होतं. फेब्रुवारी-मार्चमध्ये लॉकडाऊन लागलं. मग घरी गेलो, नीटची तयारी 4-5 महिनेच गेली. त्यानंतर मे मध्ये ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्याच्या नंतर मग 2 महिने त्यातच गेले. घरी गेल्यानंतर लॉकडाऊन मध्येच झालं होतं. पुन्हा नीटची तयारी सुरू केली. आणि मग नीटच्या 2019ला सेम मला 445 मार्क्स होते नीटमध्ये. सो माझं नागपूरला भेटलं होतं गव्हर्नमेंट, म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज. पण म्हटलं की NDA मध्ये झालंय आपलं, तर कशाला तिकडे ऍडमिशन घ्यायचं. आणि पैसे पण नव्हते ऍडमिशन घ्यायला सेमी गव्हर्नमेंट मधून, जवळपास 4-5 लाख पर इयर लागतात. नाही घेतलं, एवढी कंडिशन नव्हती. तर रिटर्न आलो, आपलं नीटची तयारी केली, रिपीट केलं एकदा. तर त्यावेळेस मला 516 मार्क्स आले नीटमध्ये 2020च्या अटेम्प्टला. सेम पुन्हा सेमी गव्हर्नमेंटच भेटलं, कारण की त्या वर्षी सगळ्यात जास्त कट ऑफ त्या वर्षी वाढला होता. त्याच्या अगोदर 480 वरती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भेटून जायचं. मला 516 असून पण नाही भेटलं. सेमी गव्हर्नमेंट भेटलं रत्नागिरीचं. सेम पैसे नव्हते, नाही ऍडमिशन सोडून दिलं सर डायरेक्ट. मग इकडची तयारी करायला लागली UPSCची. तर तिथून त्याच्यानंतर पण AFCATचे, CDS आणि आता इंडियन कोस्ट गार्ड असे 3 SSB दिले, 2 ते असे 4-5 SSB देऊन झालेत. सो आहे SSBचा एक्सपिरियन्स तसा. आणि जेव्हा स्टार्टिंगला फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं BSc ला ऍडमिशन घेतलं, तेव्हाच टीचिंग स्टार्ट केली क्लासेसवरती. 2-3 क्लासेसवरती शिकवायचं. अगोदर असंच इथे मी आय थिंक 2022ला चालू केलं शिकवणं. 3 बॅच झाले असतील तुमच्या आता. त्याच्या अगोदर दुसऱ्या क्लासेसवरती शिकवायचं. हळूहळू प्रॅक्टिस झाली. आता 4 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला. आणि पेपर दिले तर माहिती आहे की एक्झॅक्ट प्रश्न कुठून येतात, काय येतात. सो असं काही नाही की तुम्हाला सक्सेस झालेलाच माणूस सांगू शकतो म्हणून की काय करायचं. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला अनसक्सेस झालेला माणूस जास्त सांगाल की काय नाही करायचं. हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण की एक म्हणजे मी पण होतो की सक्सेस झालं की एकदा माणसाच्या मनात थोडं हे येतं की मी कॉन्कर केलं, सगळ्या गोष्टी मी अचीव्ह केल्या. आणि नाही त्या गोष्टी चढून पडून सांगायला लागतात. सो त्याच्यापेक्षा असं वाटतं की जास्त बेटर गाईड तुम्हाला अनसक्सेस माणूस करू शकतो. आणि अनसक्सेसच्या पायऱ्याने, म्हणजे आपण म्हणतो ना की अपयशी यशाची पहिली पायरी, मी अपयशाचा पूर्ण जिना चढून आलोय आता. 2-3 पायऱ्या, म्हणजे 2-3 जे स्टेअर केस असतात ना पूर्ण, त्या चढून आलोय आता. एवढे की पेपर्स म्हणजे MPSCच्या मेन्स, UPSCच्या मेन्स देऊन, इंटरव्ह्यू वगैरे देऊन आता एका ठिकाणी सध्या स्टेबल आहे. अजून चालूच राहील प्रोसेस. सो मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा स्टार्ट करता म्हणजे स्टडीसाठी, तर एक प्रॉपर गायडन्स असला ना, तर तुम्हाला डिरेक्शन भेटून जाते व्यवस्थित. आता मला त्यावेळेस मी ना क्लास लावले होते ना कोणी सांगणार होतं, कारण की माझ्या पूर्ण खानदानात पहिला ग्रॅज्युएट मीच आहे. म्हणजे फर्स्ट ग्रॅज्युएशन माझं झालं माझ्या खानदानामध्ये. एवढं कोणी शिकलेलं नव्हतं. सो गाईड करायला कोणी नव्हतं जास्त. जे भेटलं ते शिक्षकांकडून घे, त्या शिक्षकांकडून घे. किंवा मग इथं आल्यानंतर टीचर लोक चांगले भेटले, शिक्षक लोक चांगले भेटले. मग त्यांनी बरेच हेल्प केली याच्या फायनान्शियली पण, आणि एज्युकेशनमध्ये पण बराच म्हणजे गाईड केलं. सो मग फायदा झाला. तो जे तुम्हाला असं सांगतील ना जीव तोडून, आता मी तर याच्यामुळे सांगतो की मला असं वाटतं की मी जे प्रॉब्लेम फेस केलेत, किंवा ज्या गोष्टी मला माहिती आहे की ह्या गोष्टी कंपल्सरी करायच्याच नाही,
त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की या गोष्टी करूच नका. म्हणजे तुमचा तो अर्धा जो वेळ आहे की ट्राय आणि एरर बेसवरती करून पाहायचा की नाही, हे करून पाहून ते करून पाहू, तो वेळ वाचेल. तुमचं पोटेन्शियल जिथे यूज करा, जिथे जे करायचंय फक्त, जे नाही करायचं तिथं पोटेन्शियल यूज करूच नका. कारण की जर तुम्ही एकच पोटेन्शियल तुमच्याकडे 100% आहे, तुम्ही त्यातलं 50% करायचं आणि 50% नाही करायचं, म्हणजे चान्सेस 2-2 असतात ना, की एक तर सक्सेस होईल किंवा अनसक्सेस होईल. सो किंवा काय करायचं काय नाही करायचं, तर 50-50% यूज करण्यापेक्षा मला असं वाटतं की जर कोणी सांगत असेल असा माणूस की जो एक्सपिरियन्स करून आलाय की हे करायचंच नाही, तर तुमचं 100% तुम्ही जे करायचं त्यावरती द्या. म्हणजे काय होईल की तुमची जी पॉसिबिलिटी सक्सेस म्हणजे क्लिअर होण्याची, रिटर्न असो SSB असो, तर काय होईल ती जास्त होईल, पॉसिबिलिटी जास्त वाढेल. सो जे जिथून भेटल, जे कोणी गाईड करेल व्यवस्थित त्याच्याकडून गायडन्स घ्या, आणि जे नाही करायचं ते करूच नका, जे करायचं ते करा, तुमची पॉसिबिलिटी वाढवा. कारण की NDA नंतर 21st एज नंतर तुमच्या हातात डायरेक्ट ग्रॅज्युएशनची म्हणजे क्लास 1ची पोस्ट आहे. कोणती पोस्ट भेटते सगळ्यात आधी पास आउट झाल्यानंतर? लेफ्टनंट भेटते. लेफ्टनंट क्लास 1 पोस्ट आहे. एखादा शिपाई जर बनला आर्मीमध्ये, त्याला लेफ्टनंट व्हायला त्याचं अख्खं आयुष्य जातं, 10-15 वर्ष जातील, त्याच्यानंतर तो लेफ्टनंट बनतो. शिपाई तर जवळपास बनतच नाही, बट एखाद्या वेळेस खूप चांगली कामगिरी वगैरे केल्यानंतर 10-15 वर्ष त्याच्या आयुष्याचे घासले तेव्हा तो बनतो. तुम्ही विचार करा 21व्या वर्षी तुमच्या डायरेक्ट हातात लेफ्टनंट भेटताय, 21-22व्या वर्षी. सो यू हॅव टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी. मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते, त्याच्यामुळे तुम्हाला तेवढं घासून पण घ्यावं लागतं. कारण की प्रोसेसच बघा ना, रिटर्न एक्झाम तुमचे नॉलेज चेक करते, SSB तुमचं काय काय चेक करतो, पर्सनॅलिटी, फक्त पर्सनॅलिटी चेक करत, त्यामध्ये सगळं तुमचं टाइम, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड, तुमचं नॉलेज, ऍक्टिव्हनेस, आणि लास्टला तुमची जी कॉन्फरन्स होईल त्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी चेक होते की एक्झॅक्ट तुम्ही कशा आहात हे तिथे चेक होईल. सो SSB क्रॅक करणं जोक नाही. सगळ्यात पहिली गोष्ट की सगळ्यात अवघड SSB, सगळ्यात इंटरव्ह्यू जर कोणता जास्त हार्ड असेल तो SSB. UPSC पेक्षा म्हणजे जास्त SSB हार्ड आहे. UPSC हार्डली 40-50 मिनिटाचा चालतो, SSB तुमचं 5 दिवसाची प्रोसेस आहे. नॉट जोक. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला तसं प्रिपेअर पण करावं लागेल. ठीक आहे, जेवढं डेडिकेशन पण बनायचंय तेवढं डेडिकेशन द्यावं पण लागेल, तेवढं पोटेन्शियल तुमचं यूज करायचं. आणि सगळ्यात मेन गोष्ट की कुठे पण जा तुम्ही SSB साठी किंवा NDA, CDS, AFCAT, इंडियन कोस्ट गार्ड, जिथे जिथे जा तुम्हाला डिसिप्लिन लागणारच आहे. जेवढी डिसिप्लिन तुम्हाला स्वतः लावावं लागेल, म्हणजे स्वतःचेच रूल्स बनवून घ्यायचे की यार मी हे नाही केलं ते करल, ते नाही केलं ते करल. जसं की समजा तुम्ही जर वीकली किंवा मंथली टार्गेट ठेवलं, ठीक आहे, की एवढं टार्गेट आहे मला पूर्ण बायोलॉजी रिवाइज करायचं 2 वीकमध्ये. ठीक आहे, तर 2 वीकमध्ये तुम्ही जर टार्गेट कम्प्लीट केलं की ते छोटं मोठं स्वतःला गिफ्ट द्यायचं, नाही केलं तर पनिशमेंट पण द्यायची. म्हणजे स्वतःचे रूल्स बनवले ना तुम्ही स्वतःवरती, तुमचं जेवढं माणूस स्वतःवरती जास्त ऑब्झर्वेशन करू लागतं तेव्हा त्याचं बेटरमेंट वाढते. कारण की काय होतं ना, बाकी लोकांना माहित नाही तुम्ही काय करता काय नाही. ठीक आहे, किंवा कोणत्या पद्धतीने करता बाकी लोकांना माहिती, पण सगळ्यात जास्त तुम्ही काय करताय, कोणत्या पद्धतीने करताय, सगळ्यात जास्त तुम्हाला माहित असतं. आणि स्वतःवरती ऑब्झर्वेशन ठेवणं जोक नाही. बाकी लोक तुमच्यावरती ऑब्झर्वेशन ठेवू शकता, स्वतःवरती ऑब्झर्वेशन ठेवणं, कुठे चुकतोय कुठे बरोबर होतंय हे ऑब्झर्वेशन करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, सो ते करायचं. आणि मला असं वाटतं की तुम्ही डाऊट विचारत राहा, जेवढे तुम्हाला डाऊट काढून आणता येईल. असं नाही फक्त की याचेच बायोलॉजीचेच, तुम्ही डाऊट याचे पण काढा, कुठल्याही सब्जेक्टचे काढा. मी जेवढं बाकी तर आहेच, सुबोध सर आहे, वैभव सर आहे, ते पण देतील. बट डाऊट शिवाय पर्याय नाही तुम्हाला. जेवढं तुम्ही तुमच्या कन्सेप्ट क्लिअर कराल तेवढं तुम्हाला टेन्शन येणार नाही. तुम्ही जर म्हणसाल की मला फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करून जर जमत असेल, एक तो पण वे चांगला आहे रिवाइज करण्यासाठी, बेटर वे, प्रॅक्टिस करण्यासाठी बेटर वे. बट सगळ्यात इम्पॉर्टंट की जोपर्यंत तुम्ही तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करत नाही, कारण की प्रिव्हियस इयर सारखेच क्वेश्चन येणार आहे का? तेच नाही येणार, तसेच क्वेश्चन येतील. एक तर व्हॅल्यू चेंज करून येतील, फॉर्म्युले चेंज करून येतील, कन्सेप्ट तीच असेल. ठीक आहे, लेकिन एक एक्सप्रेस करण्याचा वे जो असेल तो वेगळा असेल. सो कन्सेप्टवरती फोकस करा. जेवढं तुम्हाला कन्सेप्टला फोडता येईल, एकदम सिम्पल करून अंडरस्टँड करता येईल तेवढं करा. जेवढ्या कन्सेप्ट मला माहिती आहे, म्हणजे मी जेवढं सिम्पली करून सांगेल तेवढं करून सांगेल. मी माझ्या सेपरेट काही नोट्स काढल्या नाही. मी NDAचं ज्यावेळेस तयारी करायचो आणि ज्यावेळेस नीटची तयारी करतो त्याच नोट मी तुमच्यासाठी यूज करतो. आता तर नोट्सची गरज पण नाही मला यूज करायची, मग तसंच पुन्हा अख्खा बायोलॉजी पार्ट झाले.
सो तसं काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्ही जेवढं डाऊट विचारता येईल तेवढं विचारा. बट आणि लास्टला एक मी माझ्या नोट्स बनवल्या डिजिटली व्यवस्थित, त्या तुम्हाला शेअर करेल. ठीक आहे. आणि मग टिश्यू बघू. आता जास्त जर गाडी भटकली तर पुन्हा आपली संध्याकाळपर्यंत वापस येत नाही. म्हणजे बोलायला लागलो एकदा की नाही येत आहेत वापस. काय करतं आहे तेवढ्या गोष्टी बोलायला, तर असं वाटतं की सगळ्यांना ते सांगावं. काय होईल, तुम्ही जिथे चुकताय तिथे चुकणार नाही. मला नेहमी असं वाटतं की जर कोणी करत असेल व्यवस्थित चांगली तयारी, तुमच्या इतक्या लोकांपैकी 10 लोकांनी जरी घेतलं, माझं एकाने जरी घेतलं आणि तो जरी चांगला व्यवस्थित केलं एकाने कोणातरी, मला वरती आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. पण मला असं वाटतं की एकाने घेतल्यापेक्षा सगळ्यांनी वरती जावं. आता तुम्ही घेतलाच एक निर्णय, सगळ्यात मोठा निर्णय हाच आहे की तुम्ही एकदम करेज दाखवलंय की एनडीएची तयारी करायची. ते सगळ्यात मोठं हे की आजकाल लोकांना तुम्ही बघताय, तुमच्या जनरेशनची पण पोरं, म्हणजे तुमचे आपले काही जास्त गॅप नाही जनरेशनचा, बट जनरेशन जी आजकालची की त्यांना सगळ्यांना इझी गोष्टी पाहिजे, सगळ्यांना पटकन पाहिजे. इन्स्टंट टाइम नाही कोणाकडे, पेशन्स नाहीये. आणि हे जे पेपर्स आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, एनडीएची झाली, नीटची झाली, यात पेशन्स पाहिजे तुमच्याकडे. पेशन्स शिवाय दुसरा पर्याय नाही. कारण की कधी कधी काय होईल, असं नाही होणार की तुम्ही तुमचं 100% द्या, पण एखाद्या वेळेस कदाचित काय होतं की तुमचं नाही निघत पेपर, बरोबर. तिथे तुम्हाला पेशन्स ठेवावं लागतील. तिथे तुमचं स्वतःला डगमगू द्यावं लागणार नाही. खचून नाही जायचं, पुन्हा उठायचं, पुन्हा ट्राय करायचं. कारण की एखाद्या वेळेस काय होतं की ती पेपरच तसा की तुमचं पेशन्स चेक करतं. बरेच मुलं मी असे बघितले की एनडीएची 3-3, 4-4 SSB दिले त्यांनी. भेटतं कोणाकोणाला 3-3, 4-4 अटेम्प्ट. 4 अटेम्प्ट तर कंपल्सरी सगळ्यांना भेटतात. जर कोणी हुकला चुकलं इकडे तिकडे 1-2 महिन्याचं तर मग नाही भेटत, पण कंपल्सरी भेटतात. काही मुलं अशी पण बघितले की 4चे 4 SSB दिले पण नाही झालं सिलेक्शन. आता कुठेतरी चुकत असतील. पण काही असे बघितले मी की 3 SSB देऊन 4थ्या SSB ला क्लिअर झाले. आणि आता काय माझे बरेच मित्रच आहे, ते सध्या आता आहेत, आता त्यांचे पास आउट पण झाले, डायरेक्ट सरळ आता अपॉइंटेड आहे लेफ्टनंट म्हणून. त्यांची लाईफ बघून मला कधी कधी रिग्रेट होतं की यार आपलं झालं असतं तर किती छान झालं असतं. बट त्यांच्यात माझा फरक असा होतो की त्यांना खूप जास्त भेटलं होतं, सगळ्या गोष्टी ब्लेस होते. म्हणजे जे लागले ते जवळपास माझे मित्र, ते पंजाब आणि हरियाणाचे 2 जण, 3-4 जण जे SSB ला सोबत होते, चांगली मैत्री त्यांच्यासोबत झाली तिथे. तर त्यांना बघून असं वाटतं की म्हणजे ऑलरेडी त्यांचे मम्मी पप्पा ऑफिसर्स होते, आर्मी नेव्ही त्याच्यात, तर त्यांना काही जास्त असं हे वाटत नाही, बरोबर आहे की नाही. पण आपल्यासारखं एखादा जर खालून वरती म्हणजे गरिबीतून वरती जात असेल आणि अशा गोष्टीत लागत असेल तर खूप मोठी गोष्ट आहे ती. कारण की इथपर्यंत यायलाच आपल्याला किती स्ट्रगल लागतो.